शेतकरी बांधवांनो, मोठी आनंदाची बातमी. तुमच्या बँक खात्यात लवकरच पीएम किसान योजनेचा 2,000 रुपयांचा पुढील हप्ता लवकरच जमा होणार आहे. पण याच आनंदाच्या बातमीसोबत एक धक्कादायक बातमी देखील समोर आली आहे. लाखो शेतकऱ्यांची नावं या यादीतून थेट कापली गेली आहेत. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. जर तुम्ही केंद्र सरकारने सांगितलेली 3 महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण केली नसतील तर येथे येणारे 2,000 रुपये विसराच. उलट आधी मिळालेले पैसेही सरकार तुमच्याकडून परत मागवू शकते. तर मित्रांनो, हा 23वा हप्ता नेमका कोणत्या दिवशी तुमच्या खात्यात पडणार? तुमचं नाव यादीतून कट झालंय का सुरक्षित आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरात जर दोघांच्या नावे पैसे येत असतील तर आता काय होणार? या सर्व प्रश्नांची अचूक माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहणार आहोत. मित्रांनो, माहितीमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या फार्मिंग हेल्पलाईन 2.0 चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ती शेजारी असलेली घंटी म्हणजेच बेल आयकॉन नक्की दाबा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नेहमीच घातक ठरते. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की पीएम किसान योजना नक्की काय आहे आणि सरकार ही रक्कम का देते. तर पीएम किसान योजनेची अधिकृत सुरुवात 24 फेब्रुवारी 2019 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून सुरू झाली होती. गेली 6 ते 7 वर्ष ही योजना अखंडपणे सुरू आहे. या योजनेचा मुख्य उद्देश हा आहे की आपल्या देशातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे बियाणे, खते किंवा इतर गरजांसाठी कोणासमोरही हात पसरावे लागू नये. या अंतर्गत केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा करते. हे 6,000 रुपये दर 4 महिन्यांनी 2,000 रुपयांच्या 3 समान हप्त्यांमध्ये दिले जातात. आतापर्यंत सरकारने तब्बल 22 हप्ते यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. आता वळूया आपण आजच्या सर्वात मोठ्या प्रश्नाकडे. 22वा हप्ता तर मिळाला, पण 23वा हप्ता नेमका कधी येणार? शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की योजनेचा 22वा हप्ता गेल्या 13 मार्च 2026 रोजी सरकारने रिलीज केला होता. सरकारच्या नियमानुसार प्रत्येक हप्त्यांमध्ये साधारणपणे 4 महिन्यांचा गॅप असतो. आता मार्च महिन्यापासून पुढे 4 महिने मोजले तर एप्रिल, मे, जून, जुलै उजाडतो. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार आणि सूत्रांकडून मिळालेल्या विश्वासार्ह माहितीनुसार पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जून 2026च्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या 2026च्या पहिल्या 15वाड्यात थेट तुमच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. सरकारने अजून याची कोणतीही फिक्स तारीख घोषित केली नाही, कारण काही तांत्रिक कामे आणि पडताळणी सुरू आहे. पण तुम्ही हे निश्चित समजा की जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला तुमच्या मोबाईलवर 2,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज नक्की धडकणार आहे. आता मित्रांनो, खूप काळजीपूर्वक ऐका. जर तुम्ही विचार करत असाल की मला 22वा हप्ता मिळाला होता म्हणजे 23वा हप्ता डोळे झाकून मिळणारच, तर तुम्ही खूप मोठ्या भ्रमात आहात. सरकारने बोगस लाभार्थी यांना बाहेर काढण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. जर तुम्ही या 4 चुका केल्या असतील तर तुमचे पैसे येणार नाहीत. 1. ई-केवायसी अपूर्ण असणे. ज्यांची ई-केवायसी पूर्ण नाही त्यांना 23वा हप्ता रोखला जाऊ शकतो. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन OTP द्वारे हे काम करू शकता किंवा जवळच्या महा ई सेवा केंद्रात जाऊन तुमचा अंगठा लावून हे काम पूर्ण करू शकता. नंबर 2. बँक खात्याशी आधार लिंक नसणे. हे सर्व पैसे DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियर ट्रान्सफरद्वारे पाठवले जातात. म्हणजेच पैसे तुमचे खाते नंबरवर नाही तर आधार नंबरवर पाठवले जातात. बँकेत तुमचे आधार सीडिंग आणि NPCI मॅपिंग सक्रिय नसेल तर पैसे जमा होणार नाहीत. आजच बँकेत जाऊन हे नक्की तपासा. नंबर 3. लँड व्हेरिफिकेशन. भूमी अभिलेख पडताळणी. वडिलांच्या निधनानंतर जमीन मुलांच्या नावावर होते किंवा जमिनीची खरेदी विक्री होते. जर तुमच्या जमिनीची पडताळणी कृषी विभागाकडून झाली नसेल आणि स्टेटसमध्ये लँड सीडिंग नो दिसत असेल तर 1ही रुपया मिळणार नाही. नंबर 4. एकाच कुटुंबात दोघे जण लाभ घेत असणे. कुटुंबाची व्याख्या म्हणजे पती, पत्नी आणि त्यांची अल्पवयीन मुले. जर एकाच कुटुंबातील पती आणि पत्नी या दोघांनीही वेगवेगळे फॉर्म भरून पैसे लाटण्याचा प्रयत्न केला असेल तर सावधान. तपासणीत अशा लोकांचे अर्ज रद्द केले जात आहेतच. शिवाय आजपर्यंत घेतलेले सर्व पैसे सरकार कायदेशीररित्या वसूल करत आहे. चला तर मित्रांनो, आता आपण पाहूया की तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरून घर बसल्या 2 मिनिटात तुमचे स्टेटस चेक करू शकता. पहिली पायरी, मोबाईलमध्ये गुगल किंवा क्रोम ब्राउझर ओपन करा आणि तिथे pmkisan.government.in ही अधिकृत वेबसाईट सर्च करा. दुसरी पायरी,
वेबसाईट ओपन झाल्यानंतर थोडे खाली स्क्रोल करा आणि नाव युअर स्टेटस या पर्यायावर क्लिक करा. तिसरी पायरी, तुम्हाला तिथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागेल. माहिती नसेल तर दिलेल्या नाव युअर रजिस्ट्रेशन नंबर या पर्यायावर क्लिक करून मोबाईल किंवा आधार नंबर टाकून तो मिळवू शकता. चौथी पायरी, नोंदणी क्रमांक टाकून खालील कॅप्चा कोड गेट भरा आणि गेट डाटा या पर्यायावर क्लिक करा. आता तुमच्या समोर संपूर्ण डिटेल्स ओपन होतील. तिथे इलिजिबिलिटी स्टेटस मध्ये या 3 गोष्टी तपासणे अत्यंत गरजेचे आहे. एक, लँड सीडिंगच्या समोर यस असायला हवे. ई-केवायसी स्टेटसच्या समोर यस असायला हवे. आधार बँक अकाउंट सीडिंगच्या समोर यस असायला हवे. जर या तिन्ही समोर हिरव्या रंगात यस असेल तर अभिनंदन, तुमचा 23वा हप्ता 100% गॅरंटीने जमा होणार. शेतकरी मित्रांनो, सर्व काही बरोबर असूनही जर तुमचे पैसे येत नसतील तर घाबरू नका. केंद्र सरकारने टोल फ्री नंबर्स आणि अधिकृत ईमेल ID जारी केला आहे. तसेच तुम्ही तुमच्या गावातील कृषी सेवक किंवा तलाठ्याशी संपर्क साधून देखील त्रुटी दूर करून घेऊ शकता. सरकारी कामात थोडी दिरंगाई चालते, पण आपण वेळेत प्रयत्न केले तर हक्काचे पैसे नक्की मिळतात. तर शेतकरी बांधवांनो, मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत उपयुक्त वाटला असेल. आता मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला 22व्या हप्त्याचे पैसे मिळाले होते की नाही आणि तुमचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे का. तुमच्या काही ज्या अडचणी असतील त्या कमेंटमध्ये लिहा. मी त्या उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. जर व्हिडिओ आवडला असेल तर बळीराजासाठी एक लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती इतर शेतकरी मित्रांना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कोणाचाही हप्ता चुकणार नाही. आणि हो, आपल्या फार्मिंग हेल्पलाईन 2.0 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.